हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इम्पल्स बॅच. आजच्या डाऊट सेशनमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचे 5 क्वेश्चन्स सॉल्व्ह करूयात. तर हे 5 क्वेश्चन आहेत, त्याच्यावरती तुम्ही एक क्विक लुक घेऊ शकता. ह्या ऑर्डरमध्ये सॉल्व्ह होतील. जाऊयात आपण पहिल्या प्रश्नाकडे. एकच मिनिट. तर पहिला प्रश्न काय म्हणतो, एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला वाय स्क्वेअर इक्वल टू 4x अँड इट्स लॅटस सेक्टम इज. तर पहिले तर आपण स्टँडर्ड टाईपचा पॅराबोला आहे. वाय स्क्वेअर इक्वल टू 4x, वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. ह्याचा पॅराबोला आपण असा काढतो हा. ठीक आहे. तर हा झाला त्याचा वर्टेक्स 0,0. इथं कुठेतरी त्याचा फोकस असेल a,0. ठीक आहे. लॅटस रेक्टमला आपण डिफाईन कसं करतो? लॅटस रेक्टम इज द लाईन विच पासेस थ्रू फोकस अँड विच इज परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ पॅराबोला. या केसमध्ये पॅराबोलाची ॲक्सिस ही एक्स ॲक्सिसच आहे. सो आपण असं म्हणू शकतो इथं एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. बट बेसिकली लॅटस रेक्टमचं डेफिनेशन असं असतं की तो फोकसला परपेंडिक्युलर, फोकसमधून पास होणारी अशी लाईन जी एक्स ॲक्सिस ऑफ पॅराबोलाला परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी रिक्वायर्ड एरिया काय विचारलाय त्यांनी, तर मी इथं डिनोट करून दाखवतो की त्यांनी हा कुठला एरिया विचारला, तर त्यांनी हा एरिया विचारला. हा पूर्ण एरिया त्यांनी विचारलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे की पॅराबोला हा एक्स ॲक्सिसच्या त्याच्या ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक आहे, बरोबर की नाही? तर आपण काय करू, फक्त फक्त वरचा एरिया काढूयात. एवढा एरिया काढू आणि त्याच्या डायरेक्टली 2 टाइम्स करून टाकू, बरोबर. इंटिग्रेट आपण 0 टू ए मध्ये करून टाकू. ठीक आहे. लिमिट्स त्याचे असतील 0 टू ए. ओके. सो इंटिग्रेशन करायचं आता आपण डायरेक्टली. आपल्याला माहिती आहे एरिया इज इक्वल्स टू वाय डी एक्स, बरोबर. कारण की आपण एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करतोय, एक्स ॲक्सिस सोबत एरिया काढतोय. सो आपण एक्स ॲक्सिसचे लिमिट टाकणार. कुठून कुठपर्यंत करायचं? पहिले तर आपला वाय काय आहे? वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आपला 4ax आहे. पण आपला वाय काय आहे मग? वाय आहे आपला 2 रूट ए रूट एक्स, बरोबर. तो आपण इथं टाकणार 2 रूट ए रूट एक्स इंटू डी एक्स. कुठून कुठपर्यंत? 0 टू ए, बरोबर. याचं इंटिग्रेशन करायचं आता. 2 रूट ए केलं, रूट एक्स इंटिग्रेशन एक्स रेस टू 3/2 2/3. ठीक आहे. 0 टू ए. ओके. तर त्याचं आपण हे टाकूयात. इथं काय होईल? 4/3 रूट ए. हे टाकलं तर काय बनेल? तर ए रूट ए. 0 टाकलं तर 0च बनून जाईल. ठीक आहे. सो हे काय बनेल? 4/3 ए स्क्वेअर. पण इथं फक्त रेडवाला एरिया आलाय, पण त्यांनी पूर्ण विचारलाय, बरोबर. त्यांनी एक्स ॲक्सिसचं कुठं मेन्शन केलेलं नाही, बरोबर की नाही? म्हणजे तो टोटल एरिया जो आहे, जो येलो कलरने इथं शेड केलेला आहे, हा पूर्णच्या पूर्ण एरिया त्यांनी विचारलाय. म्हणजे इंटू 2 करायचं. सो बेसिकली 8/3 ए स्क्वेअर. ओके. सो ह्याचं उत्तर सी आहे. जर का एक्स ॲक्सिस मेन्शन केलं असतं, तर तुम्ही फक्त 4/3 ए स्क्वेअर असं लिहू शकलं असतं. ठीक आहे. आय होप समजलं असेल. पुढच्या ह्याच्यावरती जाऊया. आता ह्या क्वेश्चनसाठी फाइंड द एरिया ऑफ द रिजन वाय स्क्वेअर इज लेस देन ऑर इक्वल टू 4x. तर बघा ह्याच्यात काय करायचं. वाय स्क्वेअर इज लेस देन ऑर इक्वल टू 4x. ह्याच्यातून ते काय सांगू इच्छितात? हे बघा. तर हा कोऑर्डिनेट ॲक्सिसवर आधी काढूयात. हा आला तुमचा पॅराबोला. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही वाय स्क्वेअर इक्वल टू 4x फक्त एवढं लिहिता, याचा काय अर्थ असतो? तुम्ही पॅराबोलावरतीचे सर्व पॉईंट्स बघताय. जेव्हा इनिक्वालिटी टाकता, तेव्हा ह्याचं हे म्हणजे तुम्हाला हे सांगायचं असतं की पॅराबोलाच्या कोणत्या साईडचा पॉईंट तुम्हाला हवा आहे, बरोबर. एक तर तो इथला पॉईंट असू शकतो, नाहीतर तो इथला पॉईंट असू शकतो. म्हणजे पॅराबोलाच्या आतला किंवा पॅराबोलाच्या बाहेरचा किंवा आतला. ओके. आता ही कंडिशन पकडायची. मग आता मी काय करतो, सिम्प्लिसिटीसाठी ॲक्सिसवरचाच एक पॉईंट पकडतो. फॉर एक्झाम्पल 3,0 आणि एक पॅराबोलाच्या बाहेरचा पॉईंट आहे हा. ॲक्सिसवरतीच आहे पण बाहेरचा पॉईंट आहे. -3,0. ठीक आहे. आपण काय करू, कंडिशन सॅटिस्फाय करून बघू. एक्सच्या जागेवरती 3 टाकलं, 4 3 जा 12 आणि वायच्या जागेवरती 0. तर 0चा स्क्वेअर 0. ही कंडिशन सॅटिस्फाय होते का? 0 इज लेस देन ऑर इक्वल टू 12. हां, ठीक आहे. म्हणजे हा पॉईंट ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय. म्हणजे ते म्हणतात की हा पॉईंट इन्क्लूड करा तुमच्या त्या रिजनमध्ये. ठीक आहे. जर का -3 टाकला एक्सच्या जागेवरती, तर इथं येईल -12. वायच्या जागेवरती येईल 0. ही साइन इथं नाही होत, बिकॉज 0 इज नॉट लेस देन ऑर इक्वल टू -12. सो म्हणजे हे म्हणतात की हा पॉईंट घेऊ नका. हा पॉईंट घेऊ नका म्हणजे बाहेरचा एक पण पॉईंट घेऊ नका असं म्हणतात ते. बरोबर. म्हणजे ते असं सांगतात की त्या पॅराबोलाच्या आतले सर्व पॉईंट कन्सिडर करा. ठीक आहे. हे त्यांना सांगायचं. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये बघू. तो बेसिकली एक स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन. ठीक आहे. त्याचं ग्राफ काढतो. स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन येतं. बेसिकली तर थांबा, नीट काढतो तो सर्कल.
ठीक आहे. आता हा असा सर्कल आहे. बेसिकली हा स्टँडर्ड टाइपचा सर्कल आहे. ओरिजिनवरती त्याचा सेंटर आहे. 3/2 दॅट इज 1.5 त्याचा रेडियस आहे. ठीक आहे. त्याचा रेडियस 1.5 आहे. ओके. आता जर का इक्वल टू साइन आहे ना, म्हणजे तुम्ही त्या सर्कलवरचे सगळे पॉइंट्स कन्सिडर करताय. आता जसं इथं ही साइन आली इनइक्वालिटीची, म्हणजे ते म्हणतात तुम्हाला की एकतर त्या सर्कलच्या आतला पॉइंट घ्या, नाहीतर त्या सर्कलचा बाहेरचा पॉइंट घ्या. आपण काय करू, एक कुठलातरी पॉइंट पकडू. 1.5 आहे ना त्याचा रेडियस. टोटल रेडियस त्याचा 1.5 आहे, बरोबर. मी काय करू, एक 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 त्याच्या आतला पॉइंट पकडा. म्हणजे 1 पकडा फॉर एक्झाम्पल. 1, 0 तिथं कुठेतरी असेल. 2, 0 त्या सर्कलच्या बाहेर, बिकॉज 1.5 त्याचा रेडियस आहे. करेक्ट. सो आपण दोघांसाठी ट्राय करून बघू ती कंडिशन. 1 टाका. 1 + 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 9/4 दॅट इज 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2.2 आहे ना. म्हणजे हा पॉइंट चालतो. 2 टाकून बघा. 2चा स्क्वेअर 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 2.2 हे नाहीये. म्हणजे बाहेरचा पॉइंट नका घेऊ. म्हणजे ते बेसिकली तुम्हाला हे सांगतायत, की हा हा कुठला पॉइंट आहे? हा सर्कलच्या आतला पॉइंट आहे आणि हा सर्कलच्या बाहेरचा पॉइंट आहे. सर्कलच्या आतल्या पॉइंटनी सॅटिस्फाय केलं. सर्कलच्या एका कुठल्यातरी बाहेरच्या पॉइंटनी ही कंडिशन सॅटिस्फाय नाही केली. म्हणजे सर्कलच्या बाहेरचा एक पण पॉइंट हा सॅटिस्फाय नाही करणार. म्हणजे ते सांगतात, की आतले आतले सर्व पॉइंट्स तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे. आता हे आपण आपल्या ह्या दिलेल्या सममध्ये अप्लाय करूयात. ठीक आहे. मी सर्व इरेज करतो. जर का काही डाउट असेल तर तुम्ही थोडं रिवाइंड करून बघू शकता. ठीक आहे. म्हणजे आता हे दोन्ही ग्राफ्स एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे दाखवूयात. ठीक आहे. हा आला तुमचा सर्कल, हा आला तुमचा पॅराबोला. ठीक आहे. ओके. आता ते काय म्हणाले मगाचच्या कंडिशनप्रमाणे, सर्कलच्या आतले सर्व पॉइंट चालतील. ह्याच्याप्रमाणे, या इक्वेशनप्रमाणे. आणि ह्या इक्वेशनप्रमाणे पॅराबोलाच्या आतले सर्व पॉइंट्स चालतील. आता आपल्याला एक कॉमन रिजन शोधायचा आहे, जो सर्कलच्या आत पण आहे, पॅराबोलाच्या आत पण आहे. तर तो कुठला आहे? तर तो हा सर्कल. तो हा रिजन आहे. रेड रेड कलरने डिनोट केलेला हा रिजन आहे तो, जो की म्हणजे कारण की इथं ॲट दी सेम टाईम आहे बेसिकली. बिकॉज हे पण सॅटिस्फाय झालं पाहिजे. पॅराबोलाची कंडिशन पण सॅटिस्फाय झाली पाहिजे ॲज वेल एज सर्कलची कंडिशन पण सॅटिस्फाय झाली पाहिजे. बरोबर? म्हणजेच त्याचा असा अर्थ आहे की रेडवाला जो रिजन आहे ना, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. इनडायरेक्टली तो शेडेड रिजन सांगण्याची ही पण एक वे आहे. हे समजून घ्या. ठीक आहे? हे लक्षात ठेवा. ओके. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? आपल्याला तो इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करायचा आहे. हा वाला इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करायचा आहे. काय करू? 4x² सर्कलच्या इक्वेशनमध्ये y² व्हॅल्यू पुट करूयात. 4 × 4x² = 9. बरोबर? तर ते काय येऊन जाईल? 4x² प्लस सॉरी x² नसेल 4x. 16x 16x = 9. ठीक आहे. y² = 4x आहेच आहे ना. सो तो y² = 4x मी इथं सबस्टिट्यूट केला. ठीक आहे. सो 4x² प्लस 16x मायनस 9 = 0. बरोबर. 4 9 जा 36. सो आपण ह्याचे फॅक्टर असे पडतात 18x मायनस 2x मायनस 9 = 0. ठीक आहे. सो 2x 2x मायनस 1 एकच मिनिट. मायनस 1 आणि इथं प्लस 9 कॉमन 2x मायनस 1 = 0. सो 2x प्लस 9 अँड 2x मायनस 1 = 0. म्हणजे तुमचे फॅक्टर्स काय पडतात बेसिकली x = -9/2 अँड x = 1/2 हे 2 फॅक्टर पडतात. पण ते तुम्हाला डायरेक्टली समजू शकतं x = 1/2 एक्सेप्टेबल आहे आणि हा एक्सेप्टेबल नाही. का? कारण की पॅराबोला जो आहे आपला, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये जातच नाही. सो x = -9/2 पॉसिबल नाही. तर याचा असा अर्थ आहे की इथला जो एक्स कोऑर्डिनेट आहे, तो दॅट इज x = 1/2 आहे. ठीक आहे. x = 1/2 आहे. तर बाकीचा रब करतो. तेवढाच डाटा मी इथं लिहितो. ठीक आहे. एवढं मी इरेज करतोय पूर्णपणे. एकच मिनिट. अरे किती वेळ? ठीक आहे. झालेलं आहे. ओके. हं.
तर आपण काय करूया, पॅराबोलाचा हा जो x इक्वल टू 1/2 आहे ना, तर हा जो पॅराबोलाचा x इक्वल टू 1/2 पर्यंतचा एरिया आहे ना, याला आपण A1 ने डिनोट करू. ठीक आहे. आणि नंतर सर्कलच्या खालचा जो एरिया आहे, इथं मी डिनोट नाही केलं बेसिकली, 1.5 आहे त्याचा रेडियस. ठीक आहे. हे x इक्वल टू 1/2 आहे. ठीक आहे. आता 0 टू 1/2 0 टू 1/2 पर्यंत पॅराबोलाच्या खालचा एरिया काढू आणि 1/2 पासून 1/2 पासून 3/2 पर्यंत दॅट इज 1.5 पर्यंत सर्कलच्या खालचा काढू. तर आपण पहिले पॅराबोलाच्या खालचा एरिया काढून घेऊ. सो एरिया 1 काढायचा कसा? तर आपण केलं एवढ्या वेळेला y dx करतो. y ची व्हॅल्यू काय येणार आहे? अंडर रूट ऑफ 4x दॅट इज 2 इंटू रूट एक्स dx. कुठून कुठपर्यंत? 0 टू 1/2 0 टू 1/2. ठीक आहे. 2 इंटू रूट एक्सचं इंटिग्रेशन x रेज टू 3/2 बाय 3/2चं 2/3. ठीक आहे. 0 टू 1/2. सो एरिया 1 काय बनून जातो आपला पॅराबोलाच्या खालचा 0 टू 1/2 जो आपण इंटिग्रेट केला तो बनतो 4/3 इंटू 1/2 रेज टू 3/2 1/2 रेज टू 3/2. ठीक आहे. हे तुमचं इक्वेशन 1 बनून जाईल. ठीक आहे. 4/3 इंटू 1/2 रेज टू 3/2. आता एरिया 2 काढूयात आपण. एरिया 2 काढण्याच्या आधी पहिले तर ते सर्कलचं इक्वेशन नीट लिहून घेऊ आपण रिअरेंज करून. काय येईल ते? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 9/4 आहे ना, त्याला आपण असं लिहून घेऊ. वाय इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 9/4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता एरिया 2 काय येईल आपला? इंटिग्रेशन 1/2 टू 3/2. इंटिग्रेशन ऑफ 1/2 टू 3/2. कुठून कुठपर्यंत? 1/2 टू 3/2. इंटिग्रेशन 9/4 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस म्हणून dx. ठीक आहे. आता ह्याचं इंटिग्रेशन आणि हे पुढच्या स्लाईडवरती करूया. थांबा, ते सोपं जाईल. सो काय येईल? एरिया 2 काय येईल आपला? त्याचं इंटिग्रेशन करून आलं ना, तर ठीक आहे, इथंच लिहितो मी आता 1/2 टू 3/2 अंडर रूट ऑफ 9/4 मायनस एक्स स्क्वेअर dx. याचं इंटिग्रेशन काय येतं? x/2 अंडर रूट ऑफ 9/4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस a²/2 असतं. सो a² याचा 9/4 आहेच आहे. डिवाइड बाय 2 असतो. सो 2 इथं साइन इनवर्स ऑफ x काय आहे तुमचा? x आहेच आहे आणि a काय आहे तुमचा? 3/2. सो खाली 3 वरती 2. ठीक आहे. आणि आता आपण टाकूयात त्याचे लिमिट्स. ठीक आहे. त्याचे लिमिट्स. ओके. सो एरिया 2 काय आला तुमचा? लिमिट्स टाकल्यानंतर 3/2 इथं टाकलं तर बेसिकली 0 ते उडून जाईल पूर्ण. सो 9/8 साइन इनवर्स 3/2 इंटू 2/3 साइन इनवर्स 1 π/2 बनतो. सो डायरेक्टली इथं मी π/2 लिहून टाकतो. मायनसमध्ये जाऊयात आता. एक्सच्या जागेवर 1/2 टाकलं तर इथं 1/4 बनला. अंडर रूटमध्ये 9/4 मायनस 1/4 तो काय बनला? 8/4 दॅट इज 2 बनला. डायरेक्टली 9/8 साइन इनवर्स ऑफ 2/3 सॉरी साइन इनवर्स ऑफ 2/3 इंटू 1/2 दॅट इज 1/3. ठीक आहे. सो याला आपण अजून थोडं पुढं सिम्प्लिफाय केलं जर का, तर काय बनेल ते 9π/16 मायनस √2/4 मायनस 9/8 साइन इनवर्स 1/3. ठीक आहे. हा बनला तुमचा एरिया 2. ओके. हे थोडंसं लेंदी बनतात, असे सम्स जनरली एक्सपेक्टेडच नाही आहेत का? एरिया 2 इक्वल टू असा बनला. ठीक आहे. हे दोघांना आपल्याला फक्त ॲड करायचं आहे बस. एरिया 1 आपला हा होता. आता एरिया एरिया रिक्वायर्ड तो नाही आहे. बट टोटल एरिया काय येईल आपला? एरिया 1 प्लस एरिया 2 दॅट इज 9π/16 मायनस √2/4 मायनस 9/8 साइन इनवर्स ऑफ 1/3 प्लस तो हा बघा हा वाला काय येईल तो 4/3 इंटू 1/2 रेज टू 3/2. ठीक आहे. हा तुमचा टोटल एरिया आलाय. हा वरचा. फक्त ह्याच्यात 2 टाइम्स करायचं बस. सो आपला रिक्वायर्ड एरिया जो आहे ना, रिक्वायर्ड एरिया तो ह्याच्या 2 टाइम्स आहे.
ठीक आहे. ह्याच्या 2 टाइम्स येऊन जाईल. तुम्ही आता हे कॅल्क्युलेशनकडे नका बघू. पण हा जो त्यांचा ह्या सममधून एक नवीन गोष्ट काय शिकायला मिळाली आपल्याला, की ही जी नवीन कन्सेप्ट आहे ना, वाय स्क्वेअर म्हणजे ही इनइक्वालिटी वाली त्याच्याने आपल्याला जो शेडेड रिजन मिळतो, तेवढं फक्त इम्पॉर्टंट आहे. बरं ठीक आहे. आता याचं उत्तर हे आहे. ठीक आहे. पुढच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. थोडा लेंदी होता. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द कर्व y इक्वल टू tan x, टँजंट ड्रॉन टू द कर्व ॲट x इक्वल टू π/4 अँड द एक्स ॲक्सिस इज. पहिले तर आपण ग्राफ ड्रॉ करून घेऊ. त्याच्याशिवाय समजणार नाही की एक्झॅक्टली काय करायचं. पहिले तर tan x चा ग्राफ बघून घेऊ. नंतर आपण हे बघा, tan x चा ग्राफ कसा असतो? असा. बरोबर? आता ते काय म्हणतायत बेसिकली π/4ला म्हणजे π/4 कुठेतरी इथं असेल ना, इथं टँजंट टाकली. ठीक आहे. तर ते इथं नीट दिसत नाही ना, तर मी फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा काढतो. फर्स्ट क्वाड्रंटचा टँजंट काढतो. म्हणजे टँजंटचा ग्राफ काढून ठेवतो. ठीक आहे. तर ते थोडं समजायला सोपं जाईल. ठीक आहे. एवढंच. ठीक आहे. आणि इथं कुठेतरी तुमचा टँजंट टँजंट येऊन जाईल बरोबर π/4 वाला. इथं समजा π/4 आहे तुमचं. ठीक आहे. ते थोडं लिनियरच दिसतंय. आणि समजा ते तिथं टँजंट आहे. ठीक आहे. आणि हा टँजंट असा येईल इकडं. ठीक आहे. हा तुमचा टँजंट आला. तर टँजंट दिसत नाहीये. पण समजा आता तो आहे तिथं टँजंट. ठीक आहे. मी हे उडवतो इथून. हां. आता ते काय म्हणतायत, ते आपल्याला हे फाइंड करायला लावतात बघा. इथं डिनोट करतो. हे फाइंड करायला लावतात हे. हे कसं फाइंड करायचं बघा आधी. पहिले तर हा टँजंट दिसतोय ना, हा कुठे आहे? हा पॉइंट तर तुम्ही सिम्पली काढू शकता. हा बेसिकली एक्स कोऑर्डिनेट ह्याचा π/4 आहे आणि y इक्वल टू tan x हा आपला फंक्शन आहे. सो ऑब्व्हियसली π/4 जर x इक्वल टू π/4 असेल, तर y ची व्हॅल्यू बेसिकली 1 येईल बिकॉज tan ऑफ π/4 इज 1. ठीक आहे. आणि आता आपल्याला बेसिकली करायचं काय? तर tan x चा खालचा ग्राफ काढू. tan x च्या ग्राफचा खालचा एरिया काढू. 0 टू π/4. तो काय येईल? हा टोटल एरिया येईल. टोटल एरिया. बरोबर. त्याच्यातून हा फक्त ट्रायंगलचा एरिया आपल्याला सबट्रॅक्ट करायचा. ठीक आहे. पहिले तर आपण तो जो एरिया 1 आपण मानूयात. एरिया 1 आपण मानूयात y dx. ठीक आहे. कुठला? तर y इक्वल टू tan x चा. म्हणजे tan x चा खालचा एरिया काढून घेऊ आपण. ठीक आहे. कुठून कुठपर्यंत? 0 टू π/4. ओके. 0 टू π/4 म्हणजे इथपासून 0,0 दॅट इज 0,0 0 टू π/4 पर्यंत. हा पूर्ण एरिया काढून घेऊ. हा पूर्ण याच्या खालचा. जेवढा काही एरिया येईल तो सर्व काढून घेऊ. काय असेल? एरिया 1 इज इक्वल्स टू tan x चं इंटिग्रेशन log sec x. ठीक आहे. लिमिट 0 टू π/4. ठीक आहे. टाकले. काय आलं? sec 45 एक्सची व्हॅल्यू π/4. सो sec 45 √2 आणि sec 0 1 असतो पण log 1 0. सो ते मी काय लिहित नाही. log 1 0 असतो. सो ते डायरेक्टली एरिया 1 काय येऊन गेला तुमचा? log √2. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवू. आता आता आपल्याला सिम्पली काय करायचं? आपला जो रिक्वायर्ड एरिया हा टोटल आला आपल्याला. आता आपल्याला फक्त हा जो ट्रायंगलचा एरिया आहे ना, हा ट्रायंगलचा एरिया आपल्याला फक्त त्यातून सबट्रॅक्ट करायचा, की जो शेडेड रिजन आहे, तो शेडेड रिजन मिळून जाईल. शेडेड रिजन परत एकदा दाखवतो कोणता एरिया नक्की काढायचा आपल्याला. आपल्याला हा एरिया काढायचा आहे, हा वाला. हा रेड वाला जो दाखवतोय ना, तो एरिया काढायचा आपल्याला. ठीक आहे. ओके. आता तर पहिले त्याच्यासाठी तर आपल्याला हा बेसिकली ह्या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी आपल्याकडे हाईट आहे पण बेस नाही आहे. बेससाठी आपण इथं पहिले एक्स इंटरसेप्ट काढला पाहिजे. त्यासाठी आपल्याला लाईनचं इक्वेशन माहिती पाहिजे. या लाईनचा पासिंग पॉईंट माहिती आहे, पण आपल्याला या लाईनचा स्लोप माहीत नाही. कसं काय? y इक्वल टू tan x आहे. बरोबर. एका कुठल्यातरी कर्ववरती एका पर्टिक्युलर पॉइंटला तुम्हाला त्याचा स्लोप काढायचा आहे. कसा काढणार? डेरिव्हेटिव्ह करणार ना तुम्ही. dy/dx इज नथिंग बट स्लोप. करा डेरिव्हेटिव्ह करा. dy/dx केलं. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? sec²x. आता फक्त xच्या जागेवरती आपण π/4 टाकून देऊ. तर आपल्याला π/4ला त्या कर्वचा जो काय स्लोप आहे तो मिळून जाईल. तो काय असतो? sec 45 काय असतो? √2 त्याचा स्क्वेअर. सो 2. सो m काय आला आपल्या लाईनचा? आपली ती जी टँजंट आहे ना, तिचा π/4ला स्लोप 2 आला. बरोबर. सो आता आपण त्या लाईनचं इक्वेशन काढून घेऊ. तर इथं काढतो मी इक्वेशन लाईनचं. y मायनस y1 इज इक्वल्स टू m दॅट इज 2 x मायनस x1.
एक्स मायनस x1 दॅट इज π/4. ठीक आहे. आता ह्याच्यातून आपल्याला बाकीची काही गरज नाही. आपल्याला फक्त एक्स इंटरसेप्ट पाहिजे, म्हणजे हा पॉईंट पाहिजे बेसिकली. हा पॉईंट पाहिजे. ठीक आहे, हा पॉईंट पाहिजे. म्हणजे y = 0 टाकून देऊ आपण डायरेक्टली. सो -1 इज इक्वल्स टू 2x मायनस π/2 बरोबर. सो 2x इज इक्वल्स टू π/2 -1. सो x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल? π/4 -1/2. सो x ची व्हॅल्यू ही जी आहे ना, एवढी x ची व्हॅल्यू ही π/4 -1/2 आली. ठीक आहे. आता मी एवढा पार्ट रफ करतो. ठीक आहे. तर आपल्याला फक्त एवढीच व्हॅल्यू पाहिजे, बरोबर. तर तो बेस आहे ना, त्या ट्रायंगलचा तो कसा मिळेल? π/4 मायनस ऑफ हा इंटरसेप्ट काय आहे? तर तो आहे π/4, जो की आता आपण कॅल्क्युलेट केला. त्या टँजंटचा एक्स इंटरसेप्ट तो आहे π/4 -1/2. त्या π/4 मधून एवढा एरिया दाखवतो तुम्हाला. हा एवढा एरिया आपण जेव्हा एवढा पार्ट काढून टाकेल, तर तो उरलेला आहे तो बेस, बरोबर. ठीक आहे. सो तो काय येईल? 1/2. ठीक आहे. सो एरिया काय येईल त्या ट्रायंगलचा हाफ इंटू बेस जो काय 1/2, हाईट काय त्याची 1 आहे. सो ट्रायंगलचा एरिया 1/4 मिळून गेला. ठीक आहे. आता बेसिकली आपला जो टोटल एरिया जो रिक्वायर्ड आहे, पूर्ण रिजन जो इथंच दाखवतो आता मी. थांबा. टोटल रिजन रिक्वायर्ड, जो आपला एरिया रिक्वायर्ड आहे ना, तो रिक्वायर्ड एरिया काय आहे आपला? log√2. log√2 म्हणजे टोटल. त्याच्यातून आपण फक्त हा एरिया फक्त सबट्रॅक्ट करायचा ट्रायंगलचा. तो आहे 1/4. तसा कुठला ऑप्शन दिसतोय तुम्हाला? सी. सो सी ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. थोडी गिचमिट झाली या सममध्ये, ठीक आहे. पण ह्याचं उत्तर आहे सी. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनला जाऊ. ठीक आहे. हां, आता हा क्वेश्चन थोडा ॲनालिटिकली जो ग्राफ काढूयात. ठीक आहे. ग्राफ काढूयात. पहिले तर आपण y = 2/1 + x² ह्याचा ग्राफ काढू. जर का x ची व्हॅल्यू -1 असेल, सॉरी, x ची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे, x ची व्हॅल्यू 0 आहे, तेव्हा y ची व्हॅल्यू 2 आहे, बरोबर. इथं 1 करतो मी, इथं 2 करतो. ठीक आहे. x ची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे, तेव्हा y ची व्हॅल्यू 2 आहे. इथून सुरू झाला. मग x ची व्हॅल्यू जेव्हा 1 आहे, तेव्हा परत y ची व्हॅल्यू 2 होते. सॉरी, y ची व्हॅल्यू पण 1 होते. 2/2 1 होते, बरोबर. म्हणजे x ची व्हॅल्यू 1, तेव्हा परत y ची व्हॅल्यू पण 1 होऊन जाईल, बरोबर. इथं कुठेतरी. आणि हेच समजून घ्या, की एक्सच्या जागेवर जर का मी इन्फिनिटी टाकलं, तर वायची व्हॅल्यू काय येईल? वायची व्हॅल्यू 0 होईल. म्हणजे हा कुठे ना कुठेतरी पुढे जाऊन असा खाली-खाली जात एकदम 0ला टच होणार आहे. कुठेतरी एकदम पुढं एकदम पुढं होणार आहे. तो इथं आधीच झाला, पण तो एकदम पुढं होणार आहे. आणि बघा, एक्सच्या जागेवरती आता पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकून बघितली ना. आता -1 जरी टाकलं तरी हेच होणार आहे. -1 जरी टाकलं, -1चा स्क्वेअर परत 1, 2/2 होणार आहे. सो इथं. आणि मायनस इन्फिनिटीचा स्क्वेअर पण परत इन्फिनिटीच होईल. सो तो परत इकडे जाईल. सो बेसिकली हे आहे तसं इकडच्या बाजूला पण रिफ्लेक्ट होईल, बरोबर. सो हा ग्राफ असा बनतो इकडच्या बाजूला. ओके. आता पॅराबोला पॅराबोला जो आहे आपला, हा y = x² बेसिकली पॅराबोला आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक. तर तो असा आहे. बघा असा. ठीक आहे. आता आपल्याला ते काय विचारतात? फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व. आता एरिया बाउंडेड बाय द कर्व म्हणजे काय? हा विचारता येतं तुम्हाला. हे एवढं. आणि इथं पण आपल्याला डायरेक्टली समजते, की हे सिमेट्रिक आहे. आपण फक्त एवढं काढू, नंतर डायरेक्टली त्याला 2 टाइम्स करून टाकू. ठीक आहे. तर आपण पहिले पॅराबोलाच्या खालचा जो एरिया आहे ना, पॅराबोलाच्या खालचा एरिया, त्याला आपण पहिले हे समजलं ना तुम्हाला? एवढं मी इथलं रब करतो.
ठीक आहे. सो आता पहिले त्याचा इंटरसेक्शन पण काढला पाहिजे, बरोबर. दोघांचे वाय इक्वेट केले तर काय समजून जाईल, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2/1 प्लस एक्स स्क्वेअर, बरोबर की नाही. इकडे घेऊन गेलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 4 इज इक्वल्स टू 2. आता मी काय करतो माहिती आहे का, एक्स स्क्वेअरला ए पुट करतो, तर ते काय होईल, ए स्क्वेअर प्लस ए मायनस 2 इक्वल टू 0, बरोबर. तर ते काय होऊन जाईल, ए स्क्वेअर प्लस 2a मायनस ए मायनस 2 इक्वल टू 0, बरोबर. तर ते काय होऊन जाईल, ए प्लस 2 मायनस 1 इंटू ए प्लस 2 इज इक्वल्स टू 0. आता ए इक्वल टू 1 हे पॉसिबल आहे, बट ए इक्वल टू मायनस 2 नॉट पॉसिबल. का, कारण की ए बेसिकली एक्स स्क्वेअर आहे. सो बेसिकली एक्सची व्हॅल्यू ही प्लस ऑर मायनस 1 बनून जाते, बरोबर. एक्सची व्हॅल्यू ही प्लस ऑर मायनस 1 बनून जाते. म्हणजे हा एक्झॅक्टली 1ला कुठेतरी इकडं 1 कॉमा काहीतरी असेल आणि इकडं हा बेसिकली मायनस 1 आहे. एक्स इक्वल टू मायनस 1 आणि एक्स इक्वल टू 1. ठीक आहे, हे समजून घ्या. हे एवढं ओके. हे इथला बाकीचा पोर्शन मी डिलीट करतो, इरेज करतो. 2 मिनटं थांबा, एवढं इरेज करू द्या मला, जागा पुरत नाही इथं. हे हो पटकन. ठीक आहे. हां, आता आपण पॅराबोलाच्या खालचा एरिया काढून घेऊ. पॅराबोलाच्या खालच्या एरियाला मी एरिया 1 डिनोट करतो. ठीक आहे. एरिया 1. ठीक आहे. वाय डी एक्स, तर डायरेक्टली आता ते एवढं वाय डी एक्स म्हणजे काय, वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, 0 टू 1, बरोबर. इथपासून हा जो एवढा एरिया आहे ना, हा एवढा एरिया काढतोय आपण, बरोबर. 0 टू 1 पर्यंत जायचं, त्याचं इंटिग्रेशन केलं तर एक्स क्यूब येईल, एक्स क्यूब बाय 3 होऊन जाईल. लिमिट्स टाकले 0 टू 1, तर एरिया 1 काय येऊन जातो आपला, एरिया 1 येऊन जातो 1/3. ठीक आहे, एरिया आपला येऊन झाला 1/3. ओके. आता एरिया 2 काढायचा. एरिया 2 म्हणजे काय, हा वाला, हा टोटल एरिया म्हणजे हा जो y इक्वल टू 2/1 प्लस एक्स स्क्वेअरचा खालचा 0 पासून 1 पर्यंतचा पूर्ण एरिया कॅल्क्युलेट करून घेऊ. तो कसा करायचा, एरिया 2 काय येऊन जाईल आपला, 0 टू 1, आपलं फंक्शन बनेल 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता 2 बाहेर ठेवला, 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय असतो, टॅन इनवर्स, बरोबर की नाही. द लिमिट्स टाकायचे 0 टू 1. ठीक आहे, लिमिट्स टाकले, 2 इंटू व टॅन इनवर्स एक्सच्या जागेवर 1 टाकला, टॅन तो काय येईल, तो π/4, बरोबर. टॅन इनवर्स ऑफ 0 इज 0. ठीक आहे. सो हे बेसिकली π/2 बनतं. ओके. म्हणजे समजलं काय आपल्याला, हा जो टोटल आपल्याला जो रिक्वायर्ड एरिया आहे ना, रिक्वायर्ड एरिया म्हणजे हा वाला, बघा आत्ता जो डार्क केला ना, तो एरिया, तो एरिया काय असणार आहे, तो एरिया असणार आहे तुमचा एरिया 2, दॅट इज हा ह्याच्या खालचा एरिया, मायनस एरिया 1, दॅट इज पॅराबोलाच्या खालचा एरिया. दॅट इज एरिया काय येऊन जाईल तुमचा, π/2 मायनस 1/3. ठीक आहे. पण हा तर एवढाच आला, पण त्यांनी काय सांगितलं, फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व, म्हणजे टोटल याचं फक्त डबल करायचं बस. सो एरिया रिक्वायर्ड काय असणार आहे तुमचा, π/2 मायनस 1/3, ह्याचा 2 टाइम्स करायचा बस. ह्याचा जो 2 टाइम्स करून जे उत्तर येईल, हे ह्या क्वेश्चनचं उत्तर. ठीक आहे. आय होप समजलं असेल. हिच्यामध्ये फक्त ॲनालिटिकली आधी थोडाफार ग्राफ काढला आणि असं केलं. ठीक आहे. आता हा लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. हां, 1 मिनिट. तर परत लिहितो मी त्यांनी जे काय दिलं. एरिया बाउंडेड बाय द कर्व एक्स वाय -3x -2y -10 इक्वल टू 0. एक्स ॲक्सिस अँड द लाईन्स 3x, एक्स इक्वल टू 3 आणि एक्स इक्वल टू 4. तर परत लिहितो मी, एक्स वाय -3x -2y -10 इज इक्वल्स टू 0. आता मी काय करतो, हे स्टेप्स बघा, फार इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत ह्या. तर ह्यातून ना मी y कॉमन काढतो. जर का y कॉमन काढला तर x -2 येऊन जाईल आणि -3x -10 इक्वल टू 0 असं बनेल. ठीक आहे. आता मी काय करतो, y इंटू x -2 हे इक्वल टू 3x + 10 असं करून टाकतो. ठीक आहे. सो y ची व्हॅल्यू काय बनते, y ची व्हॅल्यू बनते 3x + 10 बाय x -2. y इक्वल टू 3x + 10 बाय x -2. आता इथं आता या वेळेला ग्राफ इथं काढतो मी थोडा. ठीक आहे. ह्याच्यातलं आपल्याला फक्त फर्स्ट क्वाड्रंट लागणार आहे. सो मी फक्त तेवढाच झूम इन करतो.
ओके. सो 1, 2, 3, 4 आणखी 4 पर्यंतचं लिमिट्स आहेच आहेत. 5 पर्यंत. ठीक आहे. आता बघा, तर तुम्हीच ऑब्झर्व्ह करा, जर का आपण एक्सच्या जागेवरती 2 टाकला, एक्सच्या जागेवरती जेव्हा 2 टाकेल, एक्सच्या जागेवरती 2 टाकल्यावर वाय इन्फिनिटी बनतो ना. बघा, एक्सच्या जागेवरती 2 टाकला, वाय इन्फिनिटी बनतो. बरोबर? म्हणजे हा इन्फिनिटीपासून सुरू होतो इथून कुठून तरी. ठीक आहे. आणि हे सिंपल आहे, की जर एक्सच्या जागेवरती इन्फिनिटी टाकला, तर वायची व्हॅल्यू 0 बनते. बरोबर. आता आपल्याला फक्त बघायचं आहे, की हे आता जाणार कसं आहे हे? तर बघा, अजून एक सांगतो. एक्सच्या जागेवरती 5 टाकून बघा. 5 टाकून बघा. एक्सच्या जागेवरती 5 टाकलं तर वायची व्हॅल्यू काय बनते? 15, 25 बाय 3 काहीतरी बनेल ना. इन्फिनिटीपेक्षा कमीच आहे. सो बेसिकली तो असा जाईल ग्राफ. थोडा असा. ठीक आहे. आणि पुढं कधीतरी जाऊन 0 होईल. जेव्हा एक्सची इन्फिनिटी व्हॅल्यू होईल, तेव्हा तो 0 होऊन जाईल. ठीक आहे. हा एक्स इक्वल टू 2 ह्यापेक्षा म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर का 2 पेक्षा कमी असेल, तेव्हा काय होईल? त्याच्याशी आपल्याला काही घेणं-देणं नाही. का माहिती आहे का? कारण की आपल्याला सांगितलं काय आहे? एक्स इक्वल टू 3 आणि एक्स इक्वल टू 4 ह्याच्यामधलाच एरिया काढायचा ग्राफचा. तर आपण बाकीचा मागचा विचार करायचाच नाही. बरोबर? ठीक आहे. आता बघा, एक्स इक्वल टू 3 टू एक्स इक्वल टू 4 एवढा एरिया आपल्याला काढायचा आहे ना. ठीक आहे. आपण काय करूयात? एवढा डिनोट करून घेऊ. एक्स इक्वल टू 3 आणि एक्स इक्वल टू 4 आपल्याला कुठला एरिया काढायचा आहे? हा एरिया काढायचा. ठीक आहे. आता आपल्याला सिम्पली याचं इंटिग्रेशन करायचं बस. ठीक आहे. तर मी एवढं फक्त रब करतो. समजलं असेल ना आता एरिया कुठला काढायचा एवढं समजलं. ओके. ग्राफ कसा काढला तर एक्स इक्वल टू 2 आहे ना. एक्स इक्वल टू 2 टाकला तर इन्फिनिटी येतो. म्हणजे एक्स इक्वल टू 2 ला इन्फिनिटी आहे एक्स ह्याची व्हॅल्यू आणि जेव्हा एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकली, तेव्हा वायची व्हॅल्यू 0 झाली. सो मी ग्राफ डायरेक्टली असा काढून टाकला. कारण की एक मी इंटरमिडिएट व्हॅल्यू काढलेली आहे ना आता, ती इथं कुठेतरी आलेली. म्हणजे ती इन्फिनिटीपेक्षा कमीच होती. सो मी डायरेक्टली असा ग्राफ काढून टाकला. ठीक आहे. आता 2 च्या मागे काय होतंय मला माहीत नाही. पण आपल्याला त्यांनी डायरेक्टली सांगून दिलं एक्स इक्वल टू 3 आणि एक्स इक्वल टू 4 ह्या दोघांमधलाच एरिया तुम्ही काढून द्या. सो हा ग्राफ असा आपण काढलेला आहे. एनालिटिकली काढलेला आहे. एक्झॅक्टली काढायची गरज नाही बिकॉज आपण डायरेक्टली इंटिग्रेशनच करणार आहे तसंही. ठीक आहे. फक्त आपल्याला एक टेंटेटिव्ह आयडिया हवी असते की ग्राफ दिसतो कसा. ठीक आहे. सो असा दिसतो. ओके. आपल्याला फक्त आता ह्या एरिया काय असणार आहे आपला वाय डी एक्स. काय आपला वाय? 3x प्लस 10 बाय एक्स मायनस 2 इंटू डी एक्स. कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करायचं आहे? 3 पासून 4 पर्यंत इंटिग्रेट करायचं. आता बेसिकली ह्याचं इंटिग्रेशन करणं फार म्हणजे म्हणजे भारी आहे. इम्पोर्टंट आहे. 3 टू 4 हे बघ, काय करायचं आहे? एक्स-2 आहे ना, हा थोडा ट्रबलिंग फॅक्टर वाटतो. बरोबर? मी काय करतो, वरती +6 आणि -6 करतो. -6 करतो, +6 म्हणजे +16 करून टाकतो चला. +6 केलं ना, काही फरक नाही पडत. -6 केलं, +6 केलं. ठीक आहे? तो +6 10 मध्ये ॲड करून 16 झालं. x-2 आता मी काय करतो, इथं लिहितोय बघा. 3 टू 4 इंटिग्रेशन करायचंय. 3 कॉमन काढला तर x-2 आला. x-2 आला बाय x-2 प्लस 16 बाय x-2 हे केलं तर 3 टू 4 बेसिकली हा आलं 3 प्लस 16 बाय x-2 ठीक आहे. आता हे जर इंटिग्रेशन करणं तर सोपंच आहे. मी पुढच्या ह्याच्यात करतो म्हणजे पुढच्या स्लाईडवरती जाऊन करतो. सो काय येईल ते काय होता आता एरिया 3 टू 4 लिमिट्स होते 3 प्लस 16 बाय x-2 ह्याचं इंटिग्रेशन करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. काय येईल ते 3x प्लस 16 इंटू 1/x. 1/xच्या जागेवर इथं x-2 आहे. सो त्याला आपण x पकडलं तर 1/xचं इंटिग्रेशन लॉग x असतं. पण इथं xच आपलं x-2 ठीक आहे. आता काय नाही ह्याच्यामध्ये आपल्याला लिमिट्स टाकायचे आहेत. लिमिट्स काय आहेत आपले 3 टू 4 ठीक आहे. 4 टाकला तर 3 4 जा 12 4 टाकला इथं प्लस करायचं होतं. एकच मिनिट. तर प्लस 16 इंटू लॉग 4 लॉग 2 आला. ठीक आहे. मायनस 3 3 जा 9 प्लस 16 लॉग 16 लॉग 1 लॉग 1 तर बेसिकली 0च येऊन जातं.
बरोबर. सो 12 प्लस 16 लॉग 2 मायनस 9. सो ते काय बनून जातं? ते काय बनून जातं? लॉग 12 मायनस 9 3 प्लस 16 लॉग 2. आपलं उत्तर काय आहे? 16 लॉग 2 प्लस 3. सो हे उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. दिस इज युअर दिस इज युअर दिस इज द आन्सर. ठीक आहे. थँक यू.